माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब पालीगावामध्ये आले. सर्वप्रथम त्यांचा मी स्वागत केलं आणि स्वागत करून शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत, आसमानी संकट आहे. मे महिन्यापासून पाऊस येतोय, 7-8 महिने झालं सारखा पाऊस आहे, अतिवृष्टी आहे, लोकांचे पिकं वाहून गेले, कापूस सोयाबीन हातातलं गेलेलं आहे, दिपोळी व्यवस्थित झाली नाही शेतकऱ्यांची. आणि मग काय, सर्व आपला भारत देश हा शेतकरी प्रधान देश आहे आणि शेतीच्या मालाला भाव असला पाहिजे, हमी भाव असला पाहिजे, फेडरेशन चालू झालं पाहिजे, मोफत वीज भेटली पाहिजे. शेतकऱ्यांच्या नंतर समजा फेडरेशन चालू करून उपयोग नाही, अगोदर केलं पाहिजे. आणि कर्जमाफी ही लवकरात लवकर दिली पाहिजे सरकारला. तर जे सरकारने पॅकेज जाहीर केलं, तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? त्या संदर्भात तुम्ही उद्धव ठाकरेंना काय म्हणणार? त्यांनी पॅकेज केलंय, त्यांनी पॅकेज केलं ते बरोबर आहे, पण ते समाधानी आहेत का तुम्ही? नाही, समाधानी नाही. त्यात भरपूर असं भेटलेलं नाही शेतकऱ्यांना. पैसे खात्यावर काय 7,000 रुपये, 7,500 रुपये असं काहीतरी भेटलं. 2-2.5 एकरच्या आसपास आहे ते, पण ते काही समाधान होण्यासारखं नाहीये.